बजावला। त्यानंतर त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ते पाहूया। मुंबईतल्या मतदारांमध्ये उत्साह भरपूर दिसून येतो। पहिल्याच तासामध्ये रांगा लागल्यात। मी ज्या बूथवरती आता गेलो तिकडे कमीत कमी 200 लोक रांगात उभे आहेत। मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडतात सकाळच्या वेळी। परंतु सरकार या व्यवस्था अजूनही जितकं नीटनाट व्हायला पाहिजे तितकं झालेलं नाही। लोकांचा फोटो असल्यानंतर ते आयडेंटिटी कार्ड मागतात। मुद्दा नंबर 1 सिरियल नंबर प्रमाणे नाव घेऊन केलं तर पटकन होतं, ते नावाप्रमाणेच होतात। मला त्यांना समजावं लागलं। आता 1600+ बूथ आहेत, मी सर्वांना जाऊन समजू शकत नाही। तर लोकांची रांग खूप मोठ्या प्रमाणात लागली। नंतर मी आरोला तक्रार करून त्यांना बोलून नीटनाट करायला लावलंय। परंतु ही व्यवस्था अशी आहे, मग लोक कंटाळतात आणि अर्धे लोक परत जातात, अशी स्थिती होते। परंतु यंदा पहिल्यांदा बघितलं लोक कंटाळत नाही, लोक उभे आहेत रांगेत, मतदान करूनच जाणार अशा प्रकारचा संकल्प लोकांनी घेतलाय। अन्य राज्यांमध्ये जितके टक्के मतदानाचा वाढलेले आहेत ती सरासरी मुंबई सुद्धा मेंटेन करेल किंवा मुंबई त्यापेक्षा पुढे जाऊन लोकांना एक नवीन संदेश देईल अशा प्रकारचा विश्वास माझ्या मनात आहे। प्रशासनाचा हलगर्जीपणा मोठ्या प्रमाणात आहे आणि या प्रशासकीय हलगर्जीपणामुळे लोकांना देशामध्ये हैराण परेशान जास्त व्हावं लागतो आणि सर्व आरोप राजकारण आणि राजकीय लोकांवरती येते। माझा विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये नरेंद्र मोदीजी हे सर्व ठीकठाक करतील। कारण जो मदत रूप असतो ते सरकारी माणसं असतात, सरकारी अधिकारी असतात, त्यांनीच नीटनाट काम नाही केलं। आता एक सरकारी अधिकाऱ्याला इतकं कळत नाही, सिरियल नंबर त्यांनी घेतलेला पटकन 1 सेकंडमध्ये आपण नावापर्यंत पोहोचू शकतो। आता तो नावापर्यंत जर शोधत गेला त्याला खूप वेळ लागतो आणि मागे लोक उभे आहेत। आता त्यांच्यावरती त्याच कक्षेत एक अधिकारी आहेत जे 4 लोकांपेक्षा जो जास्त हुशार असेल, त्याच्यावरती आणखीन एक रिटर्निंग ऑफिसरला बसवलंय। पण ते रिटर्निंग ऑफिसरनी प्रत्येक ठिकाणी जाऊन बघायला पाहिजे कुठे काय काम चाललंय, तर तो त्याच्यामध्ये नीटनाट करू शकेल। हे सर्व साहेब होऊन खुर्चीवर बसून असतात, म्हणून लोक हैराण आहेत। ठाण्यात परिवर्तनाची लाट